भाई एवढा खट्टाखट आहे माझ्यापेक्षा, तरी याला एकट्याला उचलणार, मला हात लावायला लागते. मेरे को कुछ नहीं आता है, उसका क्या होएगा मराठी में, मला काय नाही येत. ट्राय तर करता येईल. अबे तू है कौन तू? अंबती रायडो. आता निघालोय आम्ही मित्राच्या घरातून, जातोय आता गॅस एजन्सी मध्ये सिलेंडर घ्यायला. आता तिकडे काय सिच्युएशन आहे वगैरे. चला आता काढतो बाईक. सिलेंडरचा केला म्हणजे 3 दिवस झाले बुक केलाय, पण बघूया आता भेटतोय की नाही. भेटला पाहिजे, नाही तर याला असंच राहायला लागेल, बाहेरून ब्लॅक मध्ये घ्यायला लागेल जास्त पैसे देऊन. बघूया आता. भाई तर मी जाऊन आलोच आता, बघतोय त्याला गॅस भेटला पण नाही. जास्त काय रस्ता नाही भेटला, आता गर्दी झाले. बघू आता. भाई एवढा खट्टाखट आहे माझ्यापेक्षा, तरी याला एकट्याला उचलणार, मला हात लावायला लागते. निघाला होता गॅस घेऊन. काय मला खूप असा लवकर भेटला गॅस, काय गर्दी वगैरे तर नाही भेटली. मी आधी माझ्या मित्राला सोडला तिकडे गॅसच्या ऑफिसच्या इकडे. त्यानंतर मी गेलो घरी गेलो पहिला, कारण की मम्मी बाहेर गेलेली आणि मी लॉक मारून निघालेलो. तर मम्मीच्या याचा टाइम झालेला 11 वाजता. मग त्यामुळे मी आधी घरी गेलो मम्मीला चावी द्यायला. मग आलो परत, बघतोय तर तोपर्यंत गॅस भेटला. त्यामुळे तो जास्त काय व्हिडिओ बनवायला तर नाही भेटला. आम्हाला वाटलं गर्दी वगैरे असेल, थोडा रस असेल, त्याचा व्हिडिओ वगैरे बनवायला भेटेल त्या टाइममध्ये आपल्याला, पण भेटला लगेच गॅस. मग आता निघालोय. भाई मला तर वाटलेलं भाई गर्दी असेल, म्हणजे खाली उघड अफवा पसरून ठेवले की गॅस नाही भेटत आहे, नाही भेटत आहे. आता हे 3 दिवस आधी गॅस बुक केलेला आणि बोललेले की घरी येईल 4-5 दिवसात. पण शेवटी मग आम्ही घ्यायला झालो, कारण की याला अर्जंट पाहिजे होता, गॅस संपलेला. आलो आणि भेटला लगेच. आता थोडीफार गर्दी झाली. आम्ही गेलो तेव्हा 3-4 नंबर होतो, त्यांना लगेच भेटला. आता बघतोय तर जरा 7-8 जण आलेले. गॅसचा बाटला लाईनीत लावलेला होता, थोडी लाईन लागलेली होती, 7-8 जण होते. खाली उघड भाई अफवा पसरवतात गॅस नाही भेटत आहे. काय काय ठिकाणी किती रांगा लावतात, 20-25 जण लाईनीत उभी आहेत गॅस घ्यायसाठी. क्या बोल रहा है? मराठी में बोलने का ट्राई करना. क्या ट्राई कर रही हो मराठी में? ट्राई तो कर, एक बार ट्राई कर. अरे समझ आता है पर बोल नहीं पाता यार, मेरे को बोलने में जमता ही नहीं है. तो ट्राई करेगा तो होएगा ना. क्या बोलूं मराठी में? कुछ भी जो नॉर्मल अभी बोल रहा है वो मराठी में बोल. ऐसा मेरे को कुछ नहीं आता है. ट्राई तो कर. आता मेरे को कुछ नहीं आता है, उसका क्या होएगा मराठी में, मला काय नाही येत. ट्राय तर करता येईल. नहीं वो अरे बनता ही नहीं है यार, कितना कोशिश करता हूँ कुछ पर नहीं होता है बोलने में. एक वो कभी बोलता हूँ, कभी कुठे है बस उतना पता है किधर है. कुठं आहे, जेवलास का, आलास का, गेलास का. उसके बाद नहीं उतना पता है मेरे को. हाथ में पकड़ा है माइक या लगाया है? हाथ. हाँ. पोहोचलो आता आम्ही. चढ़ा लेगा ना अकेले सिलेंडर ऊपर? हाँ ठीक है. रुक जा, लगाने दे बराबर बाइक. उतार. हाँ क्या हुआ? चला बाय, आता निघतो, संध्याकाळी भेटू. नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही सगळे. मी आलो होता कंपनीत आणि आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे की मी काय काम करतो. हे देखो, ये सारे दोस्त है सब, शैलेश, दिलीप, अमर, प्रिन्स. आलो आता कंपनी मध्ये. काय रोहित भाई कसा आहे? अबे तू है कौन तू? अंबती रायडो. आलो आता आतमध्ये. ही मशीन आहे माझी एक, ही दुसरी, तिसरी. आता मशीन चालू केलं मी.
आता मी ही दुसरी मशीन चालू केले, बघू शकता तुम्ही याच्या वगैरे डस्ट आहे, तर ही आता डस्ट मी आता एअरने काढतो. पूर्ण पूर्ण एअरने पूर्ण डस्ट सगळी उडून जाते. मशीन विदाउट फोटो चालवायचे आहे काय, पप्पांना कॉल करायला लागेल, करायला लागेल स्वतः काय पप्पा डेला हँडल करतात म्हणजे. हॅलो, HCT विदाउट शॉटर चालवायचे. हां हां ठीक आहे. तर ही मशीन विदाउट शॉटरच चालवायचे. तो मी आता एक मशीन तर चालू केलेली आहे बघा. स्प्रिंग असे बनतो इथे, ते अशी उडते ना इकडे स्प्रिंग, तर हा सपोर्ट लावलाय की बाहेर नको उडायला स्प्रिंग यासाठी. चला आता इथं झाले आता चालू. आता दुसरी मशीन चालू करायची, स्टील चालू करायची, एक बर काढून द्यायची आणि एक ही वाली चालू करायची. हिला थोडा टाइम लागेल चालू करायला, पण करू. आज जास्तच काम आहे, पूर्ण वाट लागणार आहे काम करायला. तिन्ही मशीन चालू आहेत आणि हे दोघींवरती तर क्रिटिकल सेटअप चालू आहेत त्याच्यामुळे. चला, तर आता स्प्रिंगला बर आले, त्यासाठी आता बर घासायला हा मेंडल आहे, हा याला बर आले इथे, तर याला घासायचं आहे. हा व्हील आहे याचा, आपण मग आता हा प्रॉपर घासला की मग स्प्रिंगला बर नाही येणार. ठीक आहे, झाला. खूप हळूहळू घ्यायला लागते वरती, ज्यादा पण काय दुखे झाले ना, कुठचा ना कुठचा चोळ सुटणार त्यामुळे. ओके, फायनली मित्रांनो आपली चालू झालेली आहे. खूप टाइम लागला ऍडजस्ट वगैरे करायला, कारण की बर एकदा काढले ना की पूर्ण ऍडजस्टमेंट होऊन जाते, तर सगळं ऍडजस्टमेंट करायला खूप टाइम लागतो. तरी 1 तास लागला मला अप्रॉक्स, पण आता झाले चालू आहे बघा. हे बघा कशी ऍडजस्टमेंट आहे मेंढलची पुढ्या पाठीमध्ये. आणि हे बघा स्प्रिंग आहे, हे बघा हा वर्नियर आहे, हे चेक करायचं आहे. आता ही ओडी चेक करू आपण, ओडी बरोबर आहे, लेंथ पण बरोबर आहे. आणि हा गेज आहे का याच्यामध्ये टाकून चेक करायची. शेडा पुढं नाही आला पाहिजे याचा, असं एवढा कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार आता, पण हा जे लाईन आहे त्याच्या पुढं नाही गेला पाहिजे, थोडा पाठी जायला पाहिजे, असं आहे. खूप क्रिटिकल आयटम आहे, बट ठीक आहे. आता बरोबर चालू केलंय. ही मशीन पण जरा चेक करतो, बरोबर आहे काय. हिला तर काय प्रॉब्लेम नाही आलाय, दिवसभर पण एकदम भारी चाललंय. हिचा मी काल नाईटला सेटअप लावलेला, परत डस्ट जमा झालाय यार खूप. तो मित्रांनो आता आपल्याला तिसरी मशीन चालू करायची आहे. सेटअप लावून गेले डेला, आता आपल्याला ती चालू करायची आहे. आता स्प्रिंगचं डायमेन्शन वगैरे मी चेक केलंय, सगळं बरोबर आहे. आता फक्त फायनल प्रोसेसिंग आपल्याला करायची आहे, ते टाकू आपण. फायनल प्रोसेसिंग मध्ये हिला फक्त टेम्परिंग आहे, म्हणजे हिटिंग आहे 275 डिग्रीवरती 10 मिनिटं टाइम. हे बघा, ते मी सॅम्पल काढले, तेवढे 5 सॅम्पल आहेत, टाकूया फर्नेसमध्ये. सॅम्पल टाकलेत मी फर्नेसमध्ये हिटिंगला, 275ला 5 मिनिटं. तो आता आपला सर्व बहुतेक काम झालेलं आहे. 2 मशीन ते चालू केले, तिसऱ्या मशीनचे पण सॅम्पल टाकलेले आहेत. ते आता जेवण चालू करू. आता मी जेवण घेतो, कारण की आता खूप भूक लागली.
चला जेवून भेटू. सो मित्रांनो, आलोय मी आता जेवायला. इकडे जेवून घेतो पटकन, नंतर मग थोडं काम बाकी आहे, ते बाकीचं काम नंतर करून घेऊ. चला. तर मित्रांनो, मी आलो आता स्प्रिंगचा लोड चेक करायला. हे आपण जे सॅम्पल टाकलेले ना, ते आता टेम्परिंग झालेलं आहे. आता लोड चेक करायला आलोय. तर आपण या लोड मशीनवरती लोड चेक करू. SPI टाकू 40. याचे 9.8च्या हाईटला पहिला लोड आहे आणि दुसरा लोड आहे 3.6 ग्रॅममध्ये आहे. बनायला ग्रॅममध्ये करून मग आता 9.8च्या हाईटला पहिला लोड चेक करूया. 774 आला, ओके आहे. आणि दुसरा लोड 1105, ठीक आहे, बरोबर आहे. आता दुसरा चेक करू. ठीक आहे. तर आता माझं सर्व काम झालेलं आहे. तिसरी मशीन पण मी चालू केले. हे बघा, कशी स्ट्रिंग आहे. हा फर्नेस आहे, डायरेक्ट ऑनलाईन आतमध्ये जाते आणि टेम्पर हिटिंग होऊन डायरेक्ट इकडं बाहेर पडते. त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये भरतो आणि पुढे प्रोसेसिंगसाठी जाते. तर आता आपल्या तिन्ही मशीन तर चालू आहेत. तर मला फक्त आता 10-15 मिनिटांनी चेक करायला लागते वर्निअरने ओके आहे की नाही. आणि जर नसेल ओके तरी काय थोडंफार करेक्शन करायला लागेल. पण आता एवढंच आहे काम. तिन्ही मशीन चालू आहेत, मग जास्त काय काम नाही. जेव्हा जास्त म्हणजे एक सेटअप असतो ना, तेव्हा मग काम जास्त असतो. कारण एक सेटअप लावायला 2 ते 3 तास तरी जातात. असं आहे. आता झालं, आरामात बसलोय आता. बस. चला मित्रांनो, तर मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. बाय बाय.